जी वापराला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे अशी माहिती आहे। पाणी आणि वीज कनेक्शनच्या धर्तीवर आता नागरिकांना पाईप गॅस कनेक्शन उपलब्ध होणार आहे। या संदर्भातला निर्णय रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकतो। दिल्लीमध्ये विज्ञान भवन इथे केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर पाईप गॅसच्या निर्णयाच्या संदर्भात सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत। आखातातून येणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यानं केंद्र सरकारने आता पीएनजी निर्मिती वाढवण्यावर भर दिलेला आहे। 9 लाख मेट्रिक टन ऐवजी आता 11 लाख मेट्रिक टन निर्मितीपर्यंत पीएनजी उत्पादन वाढवण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारनेही आता सर्व महापालिका आणि नगरपालिकांना पाईप गॅस कनेक्शन देण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिले। पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा एलपीजीचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही। नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून एलपीजीवर सरकार उपाययोजना करत असताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्याने सर्वसामान्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला। पाहूया ते काय म्हणाले। ठीक आहे, पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतो आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे। मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे एलपीजी बंद होईल। त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीच्या जे आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत। तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे। तर पाईप गॅस एलपीजी पेक्षा फायदेशीर काय जाणून घेऊया।